चला विनंती असेल दोनही संघांचे 12वे खेळाडू, दोनही संघांच्या संघनायकांना विनंती असेल आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल अशोक जाधव यांच्या शुभ हस्ते आपण गुणवंत गोवारी यांना या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच देतोय। गुणवंत गोवारी अर्थातच अमित गोवारी। मॅन ऑफ द मॅच गुणवंत गोवारी अर्थातच अमित गोवारी। चेरोबा डेव्हलपरचे सर्व आपण पाहतोय। चला विनंती असेल दोनही संघांचे 12वे खेळाडू संघनायक या आवाजाकडे लक्ष द्या। जाऊया मैदानाच्या आतमध्ये, मैदानाच्या दिशेने आपण जातोय जिथे आपल्याला लढत पाहायला मिळते ग्लिस्टर ब्लास्टर विपक्ष मोरया 11 कामोटे। आणि मित्रांनो याआधी आपण मैदानाच्या आतमध्ये जो क्रिकेट पाहिला त्यासाठी समालोचन आपल्याला पाहायला मिळालं। तर अर्थातच पाहतोय आमचे सन्माननीय मित्र आणि गेली कित्येक दिवस आपल्या कामोट्यातील मोठमोठ्या टुर्नामेंट असला की मग स्पर्धेसाठी मात्र त्यांना त्या ठिकाणी निमंत्रण पाठवावं लागतं। आपण पाहतोय आतिश पाटील सर आपल्याला त्यांच्या आवाजातून समालोचन ऐकायला पाहायला मिळालं। शब्दांचा हा खेळ मांडला तुझ्या कृपेने ईश्वरा, आम्हा शक्ती दे शब्द शारदे गौरी तनया ईश्वरा। आम्ही जन्मभर भाट ऊनी शब्दांपाशी नांदतो, गंधर्वाच्या गोड गळ्याची आज प्रार्थना मागतो। तुझा शब्द दे आकाशाचा चेंडू बॅटवर स्पर्श नावा, शब्दांचा हा खेळ मांडला तुझ्या कृपेने ईश्वरा। मी शिवशाहीर विनोद जगदाळे अर्थातच समालोचक जीडी तुम्हाला घेऊन जातोय मैदानाच्या आतमध्ये जिथे कामोटे प्रीमियर लीग 2025 पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचा थरार आपल्याला पाहायला मिळतोय पर्व दुसरं। आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ग्लिस्टर ब्लास्टर संघाने मात्र नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय। ऑन स्ट्राईक आपल्याला पंकज घाडगे पाहायला मिळतोय आणि गोलंदाजी मार्कवरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळेल। पहिला चेंडू फटका खेळाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली ओ परंतु पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय चेंडू सीमा पार, 6 धावा षटकार आणि हा झेल सोडलाय पंकज घाडगेचा। सागर परब आपल्याला पाहायला मिळत आहे क्षेत्ररक्षण करताना ऑन साईडच्या दिशेनं जिथे लॉंगांच्या क्षेत्रामध्ये झेल सोडला जातोय कॅप्टननी, कॅप्टनचा झेल सोडलाय। एका संघनायकाकडून आपल्याला चूक होताना पाहायला मिळते तर दुसऱ्या संघनायकाला जीवदान। विजय बोरुडे गोलंदाजीच्या मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय। पहिल्या चेंडूवरती मोठा फटका पाहायला मिळालाय, घणाघाती प्रहार केलाय, दुसऱ्या चेंडूसाठी सज्ज झालाय पंकज घाडगे ऑन फायर। आता मात्र समालोचन कक्षाला सलामी देत असताना चेंडू पाहायला मिळतोय, भिरकावून दिलाय, चेंडू सीमा पार, 6 धावा षटकार, आक्रमण चालवलं गेलंय, 2 चेंडू 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील आणि पंकज घाडगे आपल्याला ऑन हॅट्रिक पाहायला मिळेल। षटकार हॅट्रिक साठी मात्र येणारा चेंडू पाहायला मिळेल काय? काय मोठे प्रीमियर लीग रबर बॉल स्पर्धा 2025 चा थरार। पहिल्या चेंडूवरती फसवलं होतं, नियतीला मान्य नव्हतं, झेल सोडलाय आणि या फटक्यामध्ये दमदार ताकद पाहायला मिळाली। आता कोणाची करामत? चांगला चेंडू पाहायला मिळालाय, गतीमध्ये आपल्याला व्हेरिएशन पाहायला मिळालंय। विजय बोरुडे चांगला चेंडू टाकताना पाहायला मिळालाय, ऑन हॅट्रिक, षटकारच्या हॅट्रिकच्या उंबरट्यावरती असताना पंकज घाडगे सारख्या फलंदाजाला ज्यानं आतापर्यंत 2 मोठे षटकार खेळून काढलेत त्याच्यासाठी डॉट चेंडू आलाय आणि हा डॉट चेंडू अर्थातच एक मोठा आत्मविश्वास गोलंदाजाला देऊन जाईल। पुढील चेंडू पाहायला मिळतोय, हा सुद्धा चेंडू चांगला पाहायला मिळतोय। यष्ट्यांच्या पाठीमागे सचिन पाटील आपल्याला चांगली करामत करताना पाहायला मिळते। हाताने नव्हे तर अंगाने चेंडू अडवण्याचं काम केलं जातंय। पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये तुमचं लक्ष शेवटपर्यंत चेंडूकडे असणं फार गरजेचं, तीच किमया इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। लगातारच्या 2 चेंडूवरती 2 षटकार आल्यानंतर मात्र इथे गोलंदाजाची कमाल पाहायला मिळाली। लगातार 2 चेंडू डॉट आलेत। इथे बॅटची हलकीशी कला घेऊन आपण पाहतोय चेंडू सीमारेषेच्या दिशेने जात असताना तिथे आउटफील्ड आपल्याला पाहायला मिळते। चेंडू हाडला जातोय आणि एकच धाव येते।
आता पंकज गाडी यांना नॉन स्ट्राईकवरती मात्र नक्कीच खेळावं लागणार आहे. आणि आपण पाहतोय निखिल ऑन स्ट्राईक. निखिल कदम प्रामुख्यानं माऊली 11 कामोटे या संघाकडून खेळत असतो. अगदी एक हप्त्यापूर्वी या मैदानावरती स्पर्धा पार पडली. त्या स्पर्धेमध्ये मात्र आपण पाहिलं बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड या खेळाडूने आपल्या नावावरती केला. पावसामध्ये त्याने त्या ठिकाणी डाय मारली होती. हो 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 निखिल काय फटका खेळाय. पहिल्याच चेंडूवरती 6 धावा षटकार. एक मोठं षटक आपल्याला पाहायला मिळतंय ग्लिस्टर ब्लास्टर या संघाकडनं. पहिलं षटक इथे मात्र संपलं जातंय आणि धाव फलकावरती आपल्याला धावा पाहायला मिळतात. तब्बल 19 धावा. पहिलं षटक विजय बोर्ड्याचं संपुटातील. सुरुवात चांगली पाहायला मिळाली. इरादे स्पष्ट केले गेले. अनेक धावांचा डोंगर पहिल्या षटकामध्ये उभा करण्याचं काम आपण पाहतोय मोरया 11 कामोटे संघाकडून होत असताना. पहिला चेंडू काय फटका खेळलाय. सीमारेषेच्या दिशेने चेंडू जात असताना ओ क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. परंतु हाताला फेविकॉल लावलेला नाही. दुसरी धाव चोरटी धाव पाहायला मिळणार काय. फेकी खराब. 2 धावा घेतल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार काय. पंकज नको बोलतोय. पंकजने थांबवले तोपर्यंत 2 धावा घेतल्यात. झेलची संधी होती. घाई जास्त झाली. चेंडू हातामध्ये आला नाही. पंकजला या डावामध्ये आपण पाहतोय सलग दुसऱ्यांदा जीवदान मैदानाच्या आतमध्ये मिळताना पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूवरती विजयच्या मिळालं होतं जीवदान आणि या मेहमूदच्या सुद्धा पहिल्या चेंडूवरती जीवदान मिळाले. आता जीवदानाचा फायदा कसा घेतला जाणार. इथे झेल टिपला जाणार काय. षटकारासाठी फटका खेळलाय. दमदार धुवादार द क्लास टायमिंग आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. 6 धावा षटकार. पंकज गाडगे यांना विनंती असेल चेंडू तितकाच मारा की तो चेंडू सापडला पाहिजे. फक्त सीमारेषा ओलांडेल एवढा चेंडू मारा. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दुसरं षटक त्या ठिकाणी प्रगतीपथावरती असताना धुवादार बॅटिंग चालू आहे. आता सुद्धा बॅटच्या राडारमध्ये येणारा चेंडू जसा आला तसा त्याला भिरकावून दिलाय. मेहमूद वरती आक्रमण. षटकारांची बारी मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना धुवादार मोठे दमदार फटके आपल्याला पाहायला मिळतात आणि धावा वेगाने पुढे 33 आकड्यावरती जाऊन पोहोचतील. गोलंदाजाकडे कुठल्याही प्रकारचा असर इथे पाहायला मिळत नाहीये. बॅटच्या राडारमध्ये चेंडूची फेकी आपल्याला पाहायला मिळते. पंकज घाडगे एक दमदार इनिंग करताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जिथे 8 चेंडू फेस केलेत आणि या 8 चेंडूंवरती तब्बल 27 धावा त्यानं कुठून काढल्यात. एका बाजूला निखिल पाहायला मिळतोय. तो सुद्धा 86च्या ट्रॅकवरती खेळत असताना इथे सुद्धा पंकज घाडगे मोठा दमदार स्ट्रोक खेळलाय. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका जिथे विजय बोर्डेच्या डोक्यावरून भिरकावून दिला सीमारेषा पार. षटकार पाहायला मिळतोय आणि पंकज घाडगेनं इथे मात्र षटकार हॅट्रिक आपल्याला कंप्लीट करताना पाहायला मिळते. मेहमूद वरती चढवलेलं आक्रमण. 9 चेंडू 33 धावांवरती खेळतोय. त्यामध्ये 5 षटकारांचा समावेश आहे. काय आपलातून फलंदाजी पाहायला मिळते. 1 षटक आणि त्यानंतर 4 चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकून झालेत. चिंगळ्या समालोचन कक्षामध्ये या.
चला स्पीडअप घ्या, विनंती असेल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. फुल लेनचा चेंडू, इथे झेल टिपला जाणार काय? सागरनं झेल टिपलाय. आणि इथे आपण पाहतोय पंकज गाडगे आपण पाहतो इथं उशिरा का होईना परंतु मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बाद होताना पाहायला मिळतोय. चांगल्या प्रकारचा दर्जेदार झेल आपण पाहतो इथे सागर परबच्या माध्यमातून टिपण्यात आला. फुल्लर लेनचा चेंडू, त्याला मात्र एलिव्हेशन भेटलं नाही, फटका फसला. हवेमध्ये चेंडू झेल टिपला जातोय. पंकजला मैदानाच्या बाहेर यावं लागतंय आणि मोरया 11 कामोटे संघाकडनं चांगली फलंदाजी करणारा आपण आयकॉन खेळाडू पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. एक अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जात असताना अर्जुन बेदी मैदानाचा ताबा घेताना आपल्याला पाहायला मिळतील. 1.5 षटकं मैदानाच्या आतमध्ये संपलेत आणि धावफलक तब्बल जाऊन पोचले ते 39 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा आल्या, त्यामध्ये 2 डॉट चेंडू पाहायला मिळाले. 3 षटकारांचा समावेश, तिथे एक जीवदान सुद्धा पाहायला मिळालं. पंकज गाडगे मैदानाच्या बाहेर येतो म्हणजे धावांना रोख लावण्याचं काम. आता मात्र इथून ग्लिस्टर ब्लास्टर संघाकडनं रणनीती आखली जाणार काय? मोरया 11 कामोटेच्या विरोधामध्ये बंड पुकारलं जाणार का? अर्जुन बेदीसाठी चेंडू टाकला जातोय आणि इथे पाहतोय आपण डॉट चेंडू येतोय. मैदानाच्या आतमध्ये अपील केलं जातंय परंतु पंच ते अपील स्क्वेअर लेग पंचांच्या माध्यमातून धुडकावून लावलं जाईल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मेन पंचांच्या भूमिकेमध्ये सन्माननीय श्री द्वारकानाथ चोरगे सर यांना नक्कीच पाहतोय. मित्रांनो, कामोटे प्रीमियर लीग किंवा कामोट्यामध्ये कुठल्याही प्रकारची स्पर्धा म्हटलं की मग आपण अगदी पाहतो कामोटे क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय श्री सागर भाऊ पाटील असतील, त्यानंतर आमचे सुशांतदा पाटील असतील, परेश म्हात्रे असतील. खरं तर या व्यक्तींकडे पाहिलं की मग समालोचक म्हणून मात्र त्या ठिकाणी आपल्या कामोट्यातील कलाकार यांचा मात्र त्या ठिकाणी नक्कीच गुणगौरव केला जातो. आणि त्याच्यामध्ये आपण पाहतो विहान वराडकर, कुंदन कांबळे, संतोष जाधव, सिद्धेश इंदप या समालोचकांना मात्र नक्कीच संधी दिली जाते. तर आपण पाहतो नवीन समालोचक मात्र घडवण्याचं काम या त्रिमूर्तींच्या माध्यमातून या कामोटे क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. चला, विनंती असेल स्पीडअप घ्या. ग्लिस्टर ब्लास्टर संघ किंवा ऑनफिल्ड पंच आपल्याला विनंती असेल की आपण स्पीडअप करून घेऊन सामना सुरू करायचा आहे. इथे आपण पाहतोय स्ट्राईक निखिल कदम आपल्याला पाहायला मिळतील. तर मित्रांनो, ग्लिस्टर ब्लास्टर या संघाकडून मात्र इम्पॅक्ट प्लेअरचा मैदानाच्या आतमध्ये वापर केला जातोय. स्वतः संघ मालक आपण पाहतोय ग्लिस्टर ब्लास्टर संघाचे सचिन लावड आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. अगदी 5 ते 6 पावलांचा रनअप, फिरकीचा जादूगार म्हणून पाहिलं जातं. पहिला चेंडू निखिलसाठी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. 1 धाव वेगाने कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार काय? थांबवलं जाते. चांगला चेंडू पाहायला मिळाला. अगदी टप्प्यानंतर चेंडू मात्र तेवढी उसळी घेताना पाहायला मिळत नाहीये. बॅटच्या राडारमध्ये आला तर मग मोठे फटके येऊ शकतात, परंतु इथे मात्र पहिल्या चेंडूवरती निखिलला चकवा दिलाय. ज्या निखिलनं आतापर्यंत एकच चेंडू फेस केला होता, षटकार ठोकून काढला होता, त्याला मात्र इथे मोठा फटका खेळू दिलेला नाही. अर्जुन बेदी मोठमोठे फटके खेळण्यासाठी नावाजलेला खेळाडू आहे, जिथे आयकॉन म्हणून या मोरया 11 कामोटे संघामध्ये खेळतोय.
त्याच्यासाठी पुढचा चेंडू सचिन. आता सचिन म्हटलं ना मित्रांनो की क्रिकेट म्हटलं आणि सचिन म्हटलं की मग तुम्हाला आम्हाला सांगायची गरज नाही. ते फटका फसला, क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड, चेंडू खाली आहे, झेल टिपला जाईल आणि एक मोठा फलंदाज. इथे मात्र विकेट येताना पाहायला मिळते. जो इम्पॅक्ट इथे पाडायचा होता तो इम्पॅक्ट खेळाडूकडनं ग्लिस्टर ब्लास्टर संघाकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. संघ मालक इम्पॅक्ट खेळाडू सचिन लावण एक महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या आतमध्ये घेऊन देताना पाहायला मिळत आहेत. सचिन पाटील आपल्याला चेंडू खाली पाहायला मिळाले. एक सुरेख प्रकारचा झेल टिपला जातोय आणि पंकज गेल्यानंतर खऱ्या अर्थानं नाट नशिवर अपशकून अवदसा त्या ठिकाणी संघाला लागताना पाहायला मिळते. धावा रोखण्याचं काम यशस्वीरित्या ग्लिस्टर ब्लास्टर संघाकडून केलं जात आहे आणि आता अर्जुन बेदी यांना सुद्धा मैदानाच्या बाहेर परतावं लागतंय. आत्मविश्वास गोलंदाजाच्या मनामध्ये फार मोठा असणार आहे. 2.2 षटकं मैदानाच्या आतमध्ये झाले. 40 धावा धावफलकावरती. नयन खांबे मैदानाच्या दिशेने जाताना पाहायला मिळतील. गेल्या 2 वर्षांमध्ये नयन खांबे सारख्या या खेळाडूनं अष्टपैलू कामगिरी करत असताना फार प्रभावित आपल्या खेळाडू वृत्तीमधून या मैदानावरती किंवा ज्यावेळेस बाहेर क्रिकेट तो खेळतो त्यावेळेस सुद्धा केलं. इथे फटका चांगला पाहायला मिळतोय. चांगला फटका पहिल्या चेंडूवरती 6 धावा षटकार पाहायला मिळतोय. आक्रमण चढवलं जात आहे. द्वारकानाथ चोरगे सर सांगतील. एक पॅरलर स्ट्रोक आहे, फॅब्युलर स्ट्रोक आहे. 6 धावांसाठी चेंडू सीमा पार जातोय आणि धावफलक वेगानं पुढे 46 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. पाच षटकांचा असणारा सामना पाहायला मिळतोय. आतापर्यंत 15 चेंडूंचा खेळ संपलाय. अजूनही 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 46 धावा धावफलकावरती लागल्यात. धावफलकानं आकार चांगला घेतलाय. या धावा कुठेतरी रोखाव्या लागतील. परंतु समोरच्या दिशेनं जर पाहिलं तर नयन खांबे आल्या सरची पहिल्या चेंडूवरती 6 धावा खेळलाय. तो निखिल आपल्याला नॉट स्ट्राईकवरती पाहायला मिळतोय. त्याने सुद्धा आल्या सरशी षटकार ठोकला होता पहिल्या चेंडूवरती. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय. एक षटकार आला असला तरी चांगला चेंडू पाहायला मिळालाय. आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत सचिन यांनी आणि या 4 चेंडूमध्ये फक्त 7 धावा खर्च केल्यात. हे चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये. इथे फटका चांगला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड असणार आहे काय? क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देत असताना चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका समोरच्या दिशेनं लॉंग ऑफच्या डोक्यावरून 6 धावा षटकार. नयन खांबे चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतील. फलंदाजीला आल्यासरशी आक्रमण चढवलंय. जिथे अर्जुन बेदीवरती आपल्याला सचिन लावंड अग्रेसर होताना पाहायला मिळाले तिथे मात्र थोडंसं बॅक फुटला त्यांना मात्र नयन खांबे यांनी पाठवलंय. या षटकातील आपल्याला शेवटचा चेंडू पाहायला मिळतोय. 52 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. लूज बॉल टाकलाय. इथे फसवण्याचं काम केलंय. हो हो आणि फाटक्या हाताचा क्षेत्ररक्षक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. जिथे 4 धावा यायला हव्यात तिथे षटकार पाहायला मिळतोय. मित्रांनो असं म्हटलं जातं की क्रिकेट चालू असताना खेळाडूंना कधीही त्या ठिकाणी कमेंट कराव्या नाहीत. परंतु असं क्रिकेट पाहिल्यानंतर मग मात्र त्या ठिकाणी खेळाडूंना दंडित केलंच पाहिजे. सीमारेषेच्या पलीकडे चेंडू जाताना पाहायला मिळतोय. 6 धावांसाठी षटकार आपल्याला पाहायला मिळाला. मेहमूद मित्रांनो हे अनपेक्षित क्रिकेट आहे. हरीश जर तर क्रिकेटमध्ये चालत नाही, जर तर शिवाय क्रिकेट पूर्ण होत नाही. मेहमूदकडे जर पाहिलं तर मेहमूद हा आयकॉन आहे त्या खेळाडूचा. क्रिकेट त्या संघाचा आयकॉन खेळाडू. जिथे आपल्याला जोळी फाटकी पाहायला मिळाली. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. अतुल भाऊ घेता घेता देणाऱ्याचे एक दिवस हात घ्यावे. पण देणारा देत राहिला तर देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी अशी सुद्धा परिस्थिती व्हायला नको. इथं हेच होऊन बसलंय. 3 झेल आतापर्यंत पहिल्या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळालेत.
अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. द्वारकानाथ चोरगे सरांना विनंती असणारे सामना चालू करून घ्या. अजूनही 3 सामने शिल्लक आहेत. सचिन पाटील आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतील. निखिल ऑन स्ट्राइक. आमचे सुनील भोसले यांचं आगमन होत आहे. श्री गणेशा 11 कामोटे संघाचे आधारस्तंभ, जिथे यावर्षी मात्र आपल्याला नक्कीच संघ मालक म्हणून त्यांची सुद्धा उपस्थिती पाहायला मिळते. सचिन पाटील यांचा पहिला चेंडू. ओ काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले मित्रांनो. आपलातून हाताने नव्हे, पायाने नव्हे, तर तोंडाने चेंडू आणवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये. मित्रांनो माझं नाव विनोद आहे. विनोद म्हणजे जोक. आणि माझ्या मुखातून एखादा जोक निघाला नाही तर मग तुमच्या तोंडावरती स्मित असे येणार कसं. त्यासाठी हा छोटासा प्रयत्न. गुणवंत गोवारी यांच्या माध्यमातून चहाचं वाटप आपल्याला पाहायला मिळते. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. सचिन पाटील चांगलं षटक. नयन खांबे ऑन स्ट्राईक पाहायला मिळतील. नयन खांबे 5 चेंडूवरती 18 धावा आतापर्यंत खेळताना पाहायला मिळतील. इथे सुद्धा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. वेगानं आपल्याला पाहायला मिळतील अंबादास चेंडूवरती. एक धाव. आता मात्र धावा यायला रोखल्यात. 60 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 3.5 षटकं मैदानाच्या आतमध्ये या पूर्वार्धामधील संपताना आपल्याला पाहायला मिळते. निखिल आणि निखिलसाठी हा सुद्धा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांकडे वाईड मागितला जातोय परंतु दाद दिली जात नाही. या षटकातील एक चेंडू अजून शिल्लक असणारे डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र इथे फटका पाहायला मिळतोय. दरम्यान आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत असताना तर चेंडू सीमारेषा ओलांडून आपल्याला जाताना पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र एक आपण पाहतोय चौकार येतोय मैदानाच्या आतमध्ये. या षटकातील शेवटचा चेंडू निर्धाव पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. कमालीचं षटक राहिलं. फक्त 6 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात. त्यामध्ये 3 डॉट चेंडूंचा समावेश पाहायला मिळाला. कदाचित जर सचिन पाटील यांचं षटक मला वाटतं उशिरानं मैदानाच्या आतमध्ये. आमचे संतोष जाधव आमचे समालोचक मित्र आपल्याला पाहायला मिळतात. सकाळी त्यांचा आवाज ऐकला. संतोष सर तुम्हाला गोष्ट सांगू का, ज्यावेळेस तुमचा आवाज मी ऐकत होतो ना मला वाटतं ऑन स्ट्राईक आपल्याला त्या ठिकाणी खेळाडू पाहायला मिळत होते. नॉन स्ट्राईकवरती अंबादास होते. सचिन भाऊ सकाळचा सामना ज्यावेळेस पाहत होतो चिन्मय साळुंके ऑन स्ट्राईक होता, अंबादास नॉन स्ट्राईकला होता, शिवालंके पंचगिरी करत होते. त्यावेळेस मी दापोलीमध्ये होतो आणि 4 वाजता तुमच्या समोर समालोचन करायला हजर आहे. दापोलीला कामच असतं सर. ठाणे टू गोवा आमचा इलाका आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. निळे यांचा चेंडू. नयन खांबे आल्या सरची काय फटका खेळलाय समोरच्या दिशेनं. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका
धुमाकूळ घालणारा ट्रोक पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती घणागती प्रहार, 6 धावा षटकार, एक उत्तुंग फटका पाहायला मिळतोय. धावफलकाला आकार, धावफलक तब्बल जाऊन पोहोचेल 70 या आकड्यावरती. एक धावांचा पहाड मैदानाच्या आतमध्ये उभं करण्याचं काम. तर मित्रांनो, घुसून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि घुसून खेळणं म्हणजे काय रवी भाऊ? तर घुसून खेळणं म्हणजे हे 16व्या शतकापासून आपल्याला माहिती आहे. अगदी लाल महालामध्ये रात्रीच्या प्रहरी 1 वाजता लाल महालामध्ये घुसून शाहिस्ते खानाची बोटं कापण्याचा पराक्रम या महाराष्ट्राच्या मातीने केलाय, छत्रपती शिवाजी महाराजांनी केलाय. तर घुसायचं कसं हे या मराठी मातीला अगदीच 16व्या शतकापासून माहिती आहे. आता मात्र वेगवान चांगला चेंडू पाहायला मिळतोय. नयन खांबेला पूर्णतः बीट केलं जात आहे. सचिन पाटील आपल्याला एसटी रक्षक म्हणून पाठीमागे पाहायला मिळते. सुरक्षित हात, चांगल्या प्रकारचं कलेक्शन पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा मोठा प्रहार, बॅट मधून खणखणीत आवाज, क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक, चेंडू सीमा पार, 6 धावा षटकार. इथे सुद्धा पाहतोय आपण काय भन्नाट वेगाने चेंडू टाकला जातोय नयन खांबेला. इथे मात्र बीट केलं जातं. यानंतरचा सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. श्री गणेशा टायगर फोर्स 11 कामोटे विपक्ष मास्टर सूर्या 11 कामोटे. प्राची 11 नौपाडा आणि मास्टर सूर्या 11 कामोटे या 2 संघांच्या दरम्यान आपल्याला या ठिकाणी नाणेफेक पाहायला मिळेल. इथे सुद्धा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. चांगल्या प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. षटक 5 मैदानाच्या आतमध्ये संपले. धावफलकावरती 76 धावा लागल्या गेल्यात. विजयासाठी 77 धावांची गरज आपण पाहतोय त्या ठिकाणी ग्लिस्टर ब्लास्टर संघाला. तर यानंतरचा टॉस करण्यासाठी आपण नक्कीच आमंत्रित करतोय. अतुलभाऊ आवटी यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक घेणार आहोत. प्राची 11 नौपाडा विपक्ष मास्टर सूर्या 11 कामोटे या दोनही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल. चला सोनू पाटील या. प्रसन्न पाटील नावामध्ये प्रसन्न आहे. चला विनंती असेल. चला मोर्या येऊन कामोटे क्षेत्ररक्षण सजवून घ्या लवकर. आणि ग्लिस्टर ब्लास्टर संघ विनंती असेल. चला आपले 2 सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवा. यानंतर अजूनही 3 मॅचेस आपल्याला या ठिकाणी खेळवायच्यात. आपल्याकडे वेळ फार कमी असणार आहे मित्रांनो, त्यामुळे कुठल्याही प्रकारचा उशीर करू नका. शिवालंकी तुम्ही कॅमेरापासून थोडं साईडला उभं राहा. शिवालंकी थोडं साईडला उभं राहा.
ग्लिस्टर ब्लास्टर संघ, चला विजय विजय बोरुडे, चला फलंदाज पाठवा मैदानाच्या आतमध्ये, वेळ घेऊ नका. अगदी आपण पाहतोय कामोठे प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरं पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा हा थरार इथे पाहायला मिळतोय. आणि अगदी आपण पाहतोय आज सकाळपासून इथे गुणलेखक म्हणून आपल्यासोबत काम करताना आपल्याला पाहायला मिळते आमचे सन्माननीय मित्र विशाल गोलिपकर, मॅन फ्रॉम राजापूर. अगदी चांगल्या प्रकारे सकाळपासून त्यांचं काम या ठिकाणी आपल्याला गुणलेखकाच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहा या ठिकाणी एक सूचना आहे, लीगल आणि कोकण किंग यांचा जो आजचा सामना होता तो सामना उद्या खेळवला जाईल. बरोबर, कोकण किंग आणि लीगल या दोन्ही संघांनी दक्षता घ्या, या आवाजाकडे लक्ष द्या की तुमचा आज जो होणारा सामना आहे तो उद्या सकाळी पहिला सामना तुम्हाला लॉट्समध्ये सांगितलं जाईल, परंतु तुमचा सामना उद्या होईल. जो वेळ येईल तुम्हाला सांगण्यात त्या वेळेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी यावं लागेल. बाकी शिवशंभो 11 कामोठे, श्री गणेशा 11 कामोठे. चला ऑनफिल्ड पंचांना विनंती असेल आपण सामना त्वरित चालू करून घ्यायचा आहे. इतर खेळाडूंना विनंती असेल आपण सीमारेषेच्या आतमध्ये कुणीही जाऊ नका. वरुण राजाचं आगमन मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. 30 चेंडू आणि 77 धावांची गरज आपल्याला विजयासाठी ग्लिस्टर ब्लास्टर संघाला बाजू पाहायला मिळते. पहिला चेंडू अर्जुन बेदी यांचा खोलवर पदीचा परफेक्ट यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर्ड आणि पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय एक धाव कंप्लीट केली जाईल लेग बाईच्या स्वरूपामध्ये. पंचकळतील जय टायगर. पनवेल टायगर ग्रुपचे अध्यक्ष आपण पाहतोय त्या ठिकाणी सन्मानित श्री शंकरभाई जाधव अर्थात टायगर यांचं या ठिकाणी आगमन होतंय. षटकातील दुसरा चेंडू इथे पाहायला मिळतोय. ऑन साईडच्या दिशेने खेळून काढला, एक धाव घेण्यात येईल. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आपल्याला निखिल यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. निखिल यांना एक टोपण नावाने या कामोट्यामध्ये ओळखलं जातं. डमरू हे त्यांचं प्रामुख्यानं मित्रपरिवारामध्ये घेतलं जाणारं नाव. ऑफ साईडच्या दिशेनं चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एकच धाव. 3 चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळून झालेत आणि 3 चेंडूवरती आपण पाहतोय एकेरी धावेने धावफलक पुढे जात असताना चांगल्या प्रकारची गोलंदाजी, कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेळून द्यायचा नाही. त्यात पिचवरती येणारं वरुण राजाचं आगमन म्हणजे गोलंदाजाला मिळणारी गती, फटका खेळण्यासाठी येणारे प्रलय इथे पाहतोय आपण. मित्रांनो आता चेंडू ज्या खेळाडूच्या दिशेने गेलाय ना तो छोटा पॅकेट बडा धमाका इथे पाहायला मिळतोय आपल्याला. 2024च्या कामोटे प्रीमियर लीग टेनिस बॉलच्या स्पर्धेमधला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलेला हा खेळाडू 40+ खेळाडू आहे, 45+ खेळाडू आहे, परंतु मित्रांनो 50शी पार केली वयाची. पहा सुपला शॉट, सुपला चुकला. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पाच चेंडू या षटकातील टाकून झालेत, परंतु धावफलक अगदी स्थिरावलेलं पाहायला मिळते. धावफलकावरती आपल्याला धावा पाहायला मिळतील त्या
इथे मात्र फटका फसताना पाहायला मिळतोय. दरम्यान एक धाव मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते आणि षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आलंय. 5 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चेंडू पाठवा मैदानाच्या आतमध्ये. चला पंकज, वेळ घेऊ नका. नयन खांबे षटक क्रमांक दुसरं घेऊन गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. आता मात्र धावांसाठी इथून फार मोठे कष्ट करावे लागतील. सलामीला आलेली जोडी आपण पाहतोय, विजय आणि सुमित. नयन खांबेचा इथे चेंडू पाहायला मिळतोय. पंकज घाडगे, चेंडू खाली, झेल टिपला जाईल. स्वस्तामध्ये विजय बोर्डे आपल्याला मात्र इथे बाद होताना पाहायला मिळतील. मैदानाच्या बाहेर यावं लागेल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. वेगानं, भन्नाट वेगानं टाकला जाणारा प्रचंड वेगाचा हा चेंडू बॅटला अगदी चाटून पुसून उंची गाठताना पाहायला मिळाला. फलंदाज धक्का क्रमांक पहिला ग्लिस्टर ब्लास्टर संघाला आपल्याला इथून मात्र येताना पाहायला मिळतोय. आणि संघाचा आयकॉन ज्याने अप्रतिम 6 धावा मात्र नक्कीच समोरच्या टीमला देऊन टाकल्या, तो मेहमूद आपल्याला मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी येताना पाहायला मिळेल. मेहमूद साठी पहिला चेंडू या ठिकाणी टाकला जातोय. भन्नाट वेगानं खांद्याच्या उंचीचा चेंडू, कुठल्याही प्रकारे मोठा फटका खेळण्यासाठी मात्र त्या ठिकाणी संधी प्राप्त होत नाहीये. आणि मग मात्र मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. नयन खांबे यांचं षटक मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा त्याच दिशेनं भन्नाट वेगानं चेंडू. पंचांकडे दाद मागितली जाते वाईटची. पंच कळत आहेत, इट्स लीगल डिलिव्हरी. हा एक चांगल्या प्रकारचा चेंडू आहे. मोठमोठे फटके खेळावे लागतील, आक्रमण करावी लागतील. तू डाल डाल में पात पात, कहीं पे दिगा निगाह है कहीं पे निशाणा. बॅटचा आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नसताना आपल्याला इथे पाहायला मिळतोय. लगातारचा चौथा आयकॉन साठी टाकला जाणारा चेंडू. भन्नाट वेगानं नयन खांबे, काय गोलंदाजी पाहायला मिळते. चांगला फटका पाहायला मिळतो. सीमारेषेच्या दिशेने जाणारा चेंडू, त्या पाठीमागे रवी कडू आपल्याला पलायन करताना पाहायला मिळते. शेवटच्या टप्प्यामध्ये चेंडूला अडवलंय. इथे धावाची संधी निर्माण होणार काय, तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 धावा कंप्लीट करताना आपल्याला पाहायला मिळतील. लगातार 4 चेंडू आपल्याला डॉट पाहायला मिळाले. षटक क्रमांक दुसरं इथे मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आलंय आणि धाव फलकावरती आपण धावा पाहतोय. फक्त आणि फक्त 7 धावा आपल्याला धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत मित्रांनो. एका बाजूने नाट, नश्वर, अपशकून, अवदसा, लटांबर जे काय ते सगळे एकाच क्षणाला येऊन पोहोचलंय. ग्लिस्टर ब्लास्टर संघ थोडासा अडचणीमध्ये पाहायला मिळतोय, जिथे मोऱ्या 11 कामोटे संघ अप्रतिम दर्जाची क्रिकेटची पर्वणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये आत्मविश्वास. आणि इथे पाहायला मिळतोय आपल्याला गोलंदाज
मंगेश तनपुरे बंग करत भन्नाट वेगानं पहिला द परफेक्ट यॉर्कर. क्रिकेटमध्ये वापर केला जाणारा ब्रह्मास्त्र पाहायला मिळतंय. डॉट चेंडू आता मात्र फटका फासलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. अर्जुन बेदी इंटरेस्टेड. झेल टिपला जाईल आणि इथे सुद्धा आपण पाहतोय महत्वपूर्ण फलंदाजाची विकेट घेतली जाईल. तिथे मंगेश तनपुरे आपल्या दुसऱ्या चेंडूवरती आपलातून गोलंदाजी नजराना बहाल करत असताना चिंगल्या बोले कू. षटक क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळतंय. मोरया 11 कामोठे या संघाकडून मंगेश तनपुरे आपल्याला गोलंदाजी मार्गवरती पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज सागर परब ऑन स्ट्राईक आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. आतापर्यंत ओ फटका सुरेख पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेनं लॉफ्टेड स्ट्रोक पाहायला मिळतोय. ऑन ड्राईव्ह चेंडू सीमा पार. 6 धावा षटकार. या इनिंग मधला आपल्याला पहिला षटकार पाहायला मिळतोय. सागर परब यांच्या बॅटिंग मधून आपलातून फटका आलाय. मंगेश तनपुरेवरती आक्रमण. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. सीमारेषेच्या दिशेने चेंडू जात असताना इथे मात्र चेंडूला अगदी अडवलंय. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा केला जाणारा प्रयत्न. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या जातील. ग्लिस्टर ब्लास्टर संघ अडचणीमध्ये पाहायला मिळतोय. 15 धावा धावफलकावरती लागल्यात. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. दरम्यान आला तसा सीमारेषेच्या दिशेनं भिरकावून दिलाय. चेंडू सीमारेषा पार. 6 धावा षटकार. चांगला स्ट्रोक. मला वाटतं सागर परब यांची एंट्री उशिरानं आपल्याला मैदानावरती होताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपुटात आलंय. संपलं गेलंय आणि धावफलकावरती 21 धावा लागल्या गेल्यात. अजूनही आपण पाहतोय त्या ठिकाणी 12 चेंडू आणि 56 धावांची गरज विजयासाठी असणार आहे. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये आपण पाहतोय तब्बल 28 धावा कुटाव्या लागणार आहेत. म्हणजे कमीत कमी 4 षटकार आणि 1 चौकार प्रत्येक षटकामध्ये ठोकावा लागेल. संघाचा आयकॉन समोरच्या दिशेनं पाहायला मिळतोय मेहमूद. तर संघनायक आपण गोलंदाजी मार्कवरती पंकज घाडगे यांच्या रूपानं षटक क्रमांक 4 पाहतोय सांघिक आणि पहिलं वैयक्तिक षटक घेऊन आपल्या गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतील. पंकज घाडगे यांचा चेंडू पाहायला मिळतोय. मित्रांनो इथे काय होताना पाहायला मिळतंय. इथे आपल्याला नॉन स्ट्राईकवरती सागर परब बाद होताना पाहायला मिळत आहेत. वार करायच्या आधीच हातातलं शस्त्र दुसऱ्याला फेकून मारण्याचा विचार मेहमूद यांचा मैदानाच्या आतमध्ये. काय जोरदार फटका खेळाय. होतं नव्हतं स्वतःच जे तेल गेले तूप गेले हाती आले दुपाटणे अशी गंमत इथे मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. बॅट हातामधून निष्ठून गेली आणि जो साथीदार मैदानाच्या आतमध्ये आल्यासारखी चांगली फलंदाजी करत होता त्याला मैदानाच्या बाहेर जावं लागेल.
नवीन फलंदाज अफान आपल्याला पाहायला मिळतील. नॉन स्ट्राईक एंडवरती एका बाजूला मेहमूद, एका बाजूला अफान. हो, काय स्ट्रोक पाहायला मिळालाय. फटका खेळला परंतु एकही धाव त्या ठिकाणी घेतली नाही. मला वाटतं स्वतःवरती आत्मविश्वास 8 चेंडू डॉट खेळल्यानंतर मेहमूदचा पाहायला मिळतोय. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न आणि जोरात फटका खेळण्याचा, अगदी हातोडीने प्रहार बुलडोजर चालवण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळतोय. परंतु बॅटच्या राडारमध्ये चेंडू येताना पाहायला मिळत नाही. दरम्यान आपण पाहतोय समोरच्या दिशेनं फटका खेळला गेलाय. निलेश त्या ठिकाणी आहेत, निखिल, आणि एक धाव घेतली जाईल. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. मला वाटतं या स्पर्धेमध्ये आपल्याला ग्लिटर ब्लास्टर संघ थोडासा बॅकफूट वरती जाताना पाहायला मिळतोय. खोलवर पतीचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. एकच धाव मंगेश तनपुरे त्या ठिकाणी आहेत आणि एक धाव घेतली जाईल. 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक. परंतु मित्रांनो, धावा मात्र आपण पाहतोय 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये धावांची गरज असणार आहे ती. सहा चेंडू आणि 50 धावांची गरज विजयासाठी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज नेम निखिल, बॉलर नेम प्लीज प्रज्वल आपल्याला गोलंदाजी मार्गावरती पाहायला मिळतील. अफाज यांच्या बॅटमधून निघालेला एक फटका पाहायला मिळतोय. एक धाव. विजयासाठी कुठल्याही पद्धतीचा प्रयत्न मात्र इथून फलंदाजांकडून होताना पाहायला मिळत नाहीये. समोरच्या दिशेने आपण पाहतोय फटका खेळला गेलाय, परंतु इथे मात्र पाहतोय भरपूर उशीर झालाय आणि धावा येत नाहीत. बराचसा बॅकफूटवरती आपल्याला संघ जाताना पाहायला मिळतोय. ते मात्र कशा प्रकारची कामगिरी केली जाणार, कारण आता फक्त सामन्यामध्ये औपचारिकता आपल्याला शिल्लक राहताना पाहायला मिळते. तर ती औपचारिकता जी आहे ती आता फक्त सगळे चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न फक्त मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आतिश सर, तुम्ही त्या ठिकाणी प्रत्येक देवाची आरती ऐकली असेल, प्रत्येक देवाची आरती ऐकली असेल. तुम्ही कधी क्रिकेटच्या देवाची आरती ऐकली काय? सचिन नावाचं वादळ अगदी आपण पाहिलं 16व्या वर्षी या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. पंचांकडे मात्र नो बॉलची मागणी केली जाते. तेवढा काही फायदा मात्र त्या ठिकाणी होणार नाही. परंतु आपण पाहतोय क्रिकेटच्या देवाची आरती नो बॉल पंचांनी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दिलेला आहे. मागणी केली जाते आणि यशस्वी होत आहेत. घालीन लोटांगण वंदीन चरणन, डोळ्याने पाहिले फटके तुझे, पोस्टर लावून आनंदी पूजिन, भावे ओवाळीन सचिन नामा. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये सचिन यांचं नाव घेतल्यानंतर आपण पाहतोय बऱ्याच वेळानं बॅटला चेंडू लागलाय. आपण यांच्या बॅटमधून आपल्याला त्या ठिकाणी पाहतोय एक धाव येताना पाहायला मिळते. घालीन लोटांगण वंदीन चरणन, डोळ्याने पाहिले फटके तुझे, पोस्टर लावून आनंदी पूजन, भावे ओवाळीन सचिन नामा. त्वमेव बॅटमन बॉर्डर तमेव, त्वमेव लारा गावस्कर त्वमेव,
त्वमेव फलंदाज गोलंदाज त्वमेव क्षेत्ररक्षक ऑलराऊंडर तमेव. हरे सचिन 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 हरे हरे, हरे तेंडुलकर तेंडुलकर हरे हरे. ही खरं आहे क्रिकेटच्या देवाची आरती. अगदी आमच्यापर्यंत आमचे समालोचक गुरु दीपक मंडले सर यांच्या माध्यमातून ती क्रिकेटची आरती पोहोचली. मागणी केली आहे षटकाराची आणि इथे आपल्याला पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षण सुरेख होताना पाहायला मिळतंय. पंकज यांच्या माध्यमातून मात्र टाळ्यांच्या रूपानं मात्र त्या ठिकाणी नक्कीच दाद दिली जाते. या षटकातील आपण पाहतोय शेवटचा चेंडू असणार आहे. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. कुठल्याही प्रकारची धाव नाही, फक्त 33 धावा धाव फलकावरती. प्रज्वल यांचं शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळते. मास्टर सूर्या 11 कामुटे संघाकडून चांगली गोलंदाजी राहिली, चांगली फलंदाजी राहिली. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच वाईड बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अजूनही शेवटचा चेंडू त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये येणं फार गरजेचं आहे. एक चेंडू आणि 43 धावांची गरज. बॅटच्या रडारमध्ये आलाय. चेंडू सीमारेषेच्या दिशेनं जातोय. अगदी शेवटच्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळते एक चौकार येतोय, परंतु दिवा विझायला लागला ना की तो दिवा विझत असताना जोर जोरामध्ये फडफड करतो आणि मग तो विजतो. तशीच फडफड धडपड पडझड आपल्याला इथे पाहायला मिळते एक ग्लिस्टर ब्लास्टर संघाची आणि मोर्या 11 कामुटे संघ मात्र इथे विजयी होतोय. तर मॅन ऑफ द मॅच या संघाचा नयन खांबे. आपण